नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. आज तुम्हाला मी साध्या आणि सिंपल पुन्हा गवारीच्या शेंगा दाखवत आहे. गावाकडच्या त्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा. कशा करत आहे त्या बघा तुम्ही. हे बघा, प्रथम आपण त्याच्या संग गवारीच्या शेंगा संग खायला बघा कशा भाकरी केलेल्या आहे. मी या बाजरीच्या भाकरी केलेल्या आहे बरं का खाण्यासाठी. खूप बघा हातावरच्या आहे बरं का मैत्रिणींनो. अशा हातावरच्या भाकरी बनवलेल्या आहे बघा. हां, या बाजरीच्या भाकरी बनवल्या आहे. आपल्याला गवारीच्या शेंगाबरोबर खायला अशा भाकरी करून बघायच्या. तुम्हाला बाजरीच्या भाकरीची रेसिपी मी पहिली दाखवलेली, त्या पद्धतीने बाजरीच्या भाकरी बनवायच्या. आता आपण गवारीच्या शेंगा करणार आहोत साध्या आणि सिंपल. आता हे बघा, आपण साध्या या गवारीच्या शेंगा खुडून घेतल्या, धुवून घेतल्या आणि पाण्यात ठेवल्या. कारण खाज येते, थोडं असं खाज येते म्हणून त्याला पाण्यात ठेवायचं. त्याच्यासाठी 2 टमाटे घेतले, त्याच्यासाठी हा 1 कांदा घेतलेला आहे, लसणाच्या 2 पाकळ्या घेतलेल्या आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी हे लाल तिखट आणि हळद आणि मीठ आणि जिऱ्याची फोडणी. तर आता प्रथम आपण बघा याच्यात काय टाकलं आहे, बोंबील. हे बोंबील चांगले तळून घ्यायचे, असे चांगले तळून घ्यायचे बोंबील. लालसर बोंबील चांगले तळून घ्यायचे. आता ह्या पद्धतीने तुम्हाला मी गवारीच्या शेंगा साध्या आणि सिंपल दाखवणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही करा. हे साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मी हे बघा, बोंबील कसे खरपूस भाजलेले आहे. झालं बघा, गवारीच्या शेंगा तयार झालेल्या आहे. रेसिपी गवारीच्या शेंगा.